समय का पहिया चलता रहा लेकिन हमारी सभ्यता वहीं पर रुकी रही। नमो बुद्धाय, जय भीम। आप सभी का स्वागत है आपके चहेते चैनल पर जिसका नाम है बोधिसत्व। इस बोधिसत्व यूट्यूब चैनल पर आप प्राचीन भारत का इतिहास देख रहे हो, जिसमें आमतौर पर प्राचीन बौद्ध स्तूप, प्राचीन चैत्य, प्राचीन बौद्ध लेनिया आपने देखी, बौद्ध गुफाएं आपने देखी। और हम आए हैं तेर, यहाँ पर तेर यह प्राचीन बौद्ध नगरी है जिसका नाम है तगर, प्राचीन तगर। तो यहाँ पर हमें प्राचीन काल के बौद्ध अवशेष नजर आएंगे और यह बहुत बड़ा प्राचीन व्यापारी केंद्र हुआ करता था, जिसका उल्लेख द अर्थन सी ऑफ पेरिप्लस और टॉलमी इन्होंने किया है। तो यह बहुत ही महत्वपूर्ण और बहुत ही बड़ा ऐसा केंद्र है। तो इस केंद्र में हमारा जो लास्ट वीडियो था वह था, आपने एक चैत्य स्तूप देखा जो इस तेर गांव में हमें दिखाई देता है बस स्टॉप के यहाँ पर। और यह जो तेर गांव या फिर ये तेर नगरी हमें दिखाई पड़ती है महाराष्ट्र में, उस्मानाबाद जिला, उस्मानाबाद तहसील, इसमें यह तेर गांव है। और यहीं से हमारा ये सफ़र जारी है और इसका भाग 2 यह है। और इसमें हम देखने वाले हैं त्रिविक्रम नाम से हमारा एक प्राचीन चैत्य है जिसे आज मंदिर में बदला गया है। उसका रूप आज मंदिर के तौर पर उससे देखा जाता है। और वह बौद्ध धर्म के जो इतिहास में या फिर बहुत ही महत्वपूर्ण है उसका बौद्ध धर्म में चैत्य का। तो ऐसे चैत्य की आज हम जानकारी देखने वाले हैं और उसका बदला हुआ स्वरूप देखने वाले हैं। जहाँ से प्राचीन काल में बौद्ध धर्म का प्रचार प्रसार हुआ करता था, आज वह मार्ग कहीं पर तो खो गया है और उस मार्ग पर हमें सिर्फ कर्मकांड दिखाई देते हैं। तो चलिए आज का यह वीडियो हम शुरू करते हैं। हम देख रहे हैं त्रिविक्रम चैत्य। तो इस चैत्य की जानकारी भारतीय पुरातन विभाग के पास है कि यह एक प्राचीन काल का बौद्ध चैत्य है। तो इसके अंदर स्तूप रहा होगा। तो आज हम इसकी अवस्था देख रहे हैं। तो इसे पूरी तरह से अतिक्रमित किया गया है। जो आजू बाजू का यहाँ की जगह है उस जगह को भी पूरी तरह से कैप्चर किया गया है। तो यह गलत है, तो गलत के खिलाफ हमें आवाज़ उठानी होगी। जो प्राचीन भारत की मूल सभ्यता है उसे हमें उजागर करना होगा। आप ऐसे प्राचीन बौद्ध स्थलों के पास जाए और इनकी जानकारी लेने की कोशिश करें, या फिर हम इन्हें किस तरह से
इसे मुक्ति दिला सकते हैं, या फिर जो अतिक्रमण है वो निकालने के लिए यहाँ का जो सर्कल ऑफिस रहेगा भारतीय पुरातन विभाग का, उसके पास हम जो भी दस्तावेज है वो दस्तावेज दे सकते हैं, या फिर हम इसे बड़े पैमाने में एक आंदोलन के रूप में आने वाले समय में हम इसे उठा सकते हैं। तो मेरा सभी भारतीय वासियों से या फिर यहाँ के जो उस्मानाबाद के मेरे बांधव हैं उनसे आग्रह रहेगा कि आप ऐसे स्थलों को ज़्यादा से ज़्यादा जाकर मिले, देखें, इनकी अवस्था को समझने की कोशिश करें और इन्हें बचाने का प्रयास करें। उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावातलं हे चैत्यग्रह आहे, जे की आत्ता या 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 घडीला महाराष्ट्रातील सगळ्यात पुरातन म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर म्हणून हे चैत्य आहे। परंतु या ठिकाणी आता कन्वर्ट केलेलं आहे, त्याच्यात हिंदू देवदेवता आहेत आणि हे सातवाहन काळातलं चैत्य आहे। आणि ज्यावेळेस तेरमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार होत होता तो याच ठिकाणून होत होता। अगर हम ये रचना देखेंगे तो हम जहाँ पे भी केव्स में जाते हैं तो केव्स की जो रचना है, केव्स में जो चैत्य घरों या चैत्य ग्रह जिसे कहते हैं उसी प्रकार की इसकी रचना है। नीचे ऊपर जैसे हम केव्स में जाने के बाद 2 स्टेज में देखते, नीचे की दीवारें, पिलर्स और ऊपर का जो छत है, जो छत यहाँ पे भी गज पृष्ठाकार जो कि हाथी के पीठ के जैसा ही उसका शेप है, आप ये दे सकते हैं। तो ये जो चैत्य विहार है या चैत्य गृह है, तो इसकी रचना सिमिलरली हमारी केव्स की जो चैत्य घरों की जो रचना है उससे मेल खाती है। हम आ चुके हैं त्रिविक्रम चैत्य के पास में, जिसे आज चैत्य से बदलकर मंदिर बनाया गया है। तो इस चैत्य की हम पूरी तरह से जानकारी लेंगे। तो हमारे साथ है लेनी संशोधक, लेनी इतिहास संशोधक। तो आज हम इनसे जानकारी लेंगे, जिनका नाम है दयानंद सिरसाटे सर। तो यह यहाँ पर लेनी संशोधन का काम करते हैं और यह जानकारी आपको मराठी में मिलेंगी। तो सर, हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राबद्दल आपण थोडीफार माहिती द्याल किंवा आपण ही माहिती घेत घेत जाऊया? हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे ठिकाण आहे आणि तेर या ठिकाणी त्रिविक्रमेश्वर मंदिर आज म्हटलं जातं, परंतु हा पूर्वीचा बौद्ध चैत्य आहे, इसवी सन 2ऱ्या शतकातला। तेर या गावाला किंवा शहराला जवळपास 2000 वर्षापासूनचा इतिहास आहे। यामध्ये मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य या राजवटी, मोगल, त्यानंतर मराठे या राजवटी इथे राज्य केलेले आहेत। तर मौर्य कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर येथे काही बौद्ध भिक्षूंचे भिक्षापात्र सापडतात, ते काळ्या ह्याचे आहेत, काळ्या रंगाचे आहेत, जिलेदार नक्षीचे आहेत आणि त्यामुळे आपणाला असं पुरावा मिळतो की या ठिकाणी मौर्यकालीन वसाहत होती आणि या ठिकाणी बौद्ध भिक्षू होते आणि ते थेरवादी म्हणजे स्थविरवादी हीनयान पंथाचे होते आणि याच इसवी सन 2ऱ्या शतकामध्ये हे बौद्ध धर्माचं चैत्य जो आहे त्याचं बांधकाम झालं आणि
यामध्ये मध्ये कमानी आहेत हो. चैत्याच्या यू आकाराच्या आणि यासारखंच चैत्य इसवी सन 2ऱ्या शतकातलं आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील चेजारले या गावी आहे. आणि सर्वात आपल्याला मराठवाड्यातलं सर्वात जुनं जे प्राचीन बौद्ध स्थापत्य जे आहे ते आपल्याला या त्रिविक्रमेश्वर मंदिराच्या रूपानं पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी विविध उत्खनन झालेली आहेत. निजामाच्या राजवटीत उत्खनन झालेली आहेत. त्याचप्रमाणे भारत सरकारने या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे. आणि या ठिकाणी 13ला भूकंप बरेच वेळेस झालेले आहेत. आणि भूकंप झाल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वास्तू ज्या आहेत त्या जमिनीत गाडल्या गेलेल्या आहेत. आणि इथे या तेर या गावी तेर हे नाव जे आहे ते या थेरवादी लोक थेरवादी भिक्षू या ठिकाणी राहत होते. आणि थेरवादी भिक्षू या ठिकाणी राहत असल्यामुळे थेरचा अपभ्रंश होऊन तेर झालं म्हणून बौद्ध भिक्षूंच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही वास्तू आहे, नगरी आहे. म्हणून या थेर या गावचं नंतर तेर तगर झालं आणि तगरचं नंतर तेर झालं. याचं सर्वेक्षण झालेलं 60 आणि 70च्या दशकामध्ये. म्हणजे याचं सर्वेक्षण भारतीय पुरातत्व विभागाने 60 आणि 70व्या वर्षी म्हणजे 1960 आणि 1970 मध्ये दरम्यान याचं उत्खनन झालेलं आहे, सर्वेक्षण झालेलं आहे. आणि जर सर या ठिकाणी जे शिल्प आहेत, सपोज त्या ठिकाणी एक शिल्प दिसत आहे आपल्याला आणि आतमधील जे वामनाचं शिल्प दिसतंय याचा कार्यकाळ काय नेमका? हे चालुक्यकालीन आहे. चालुक्यकालीन वर्ष कोणतं आहे तो सर? 8व्या शतक येईल बहुतेक. 8व्या-9व्या शतकातला. 8व्या-9व्या शतक. सर मग म्हणजे हे फक्त चैत्यच आहे का ह्याच्या आतमध्ये स्तूप होता काय कळेल का सर? कारण की आतमध्ये आपल्याला खुलाई जाणवते. चैत्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी स्तूप येणार. या ठिकाणी स्तूप असावा. आणि तो नंतरच्या काळामध्ये जी सत्ता आली त्या सत्ताने तो स्तूप उकडून काढून त्या ठिकाणी इतर देवतेची मूर्ती बसवण्यात आली असे. सर एक महास्तूप असण्याची इथे शक्यता आहे का? कारण की ज्या ज्या ठिकाणी आपण अदर मॉनेस्ट्री पाहतो, जे स्थळं पाहतो प्राचीन बौद्ध स्थळांच्या बाजूला ज्या ठिकाणी चैत्य असतं त्या ठिकाणी एक महास्तूप असतो. तर या तेरमध्ये महास्तूप असण्याची शक्यता आहे का? हो, या ठिकाणी स्तूप खूप मोठा स्तूप होता आणि त्या स्तूप 24 आऱ्यांचा होता. आणि त्याचं 60च्या दशकामध्ये उत्खनन झालं. त्याच्या फरशा इतर विस्तृत इतस्त पसरलेल्या आहेत तेरमध्ये आणि तेरच्या परिसरामध्ये. तेरच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये आपण कुठेही उत्खनन केलं तर काही ना काही आपल्याला प्राचीन अवशेष मिळतात. तर अशा प्रकारे तिथल्या ज्या स्तूपाच्या ज्या फरशा आहेत ती एक फरशी आहे महावीर जैन मंदिर. आणि तिथं एक सुपार्श्वनाथ जैन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये नागशिल्प आणि स्तूपाची एक प्रतिकृती आहे. अच्छा सर, या ठिकाणचं जे वामन शिल्प आहे ते आपण पाहिले का? म्हणजे त्याच्यात नेमकं काय रेखाटण्याचा प्रयत्न केला वामन शिल्पामध्ये? या वामन शिल्पामध्ये वामनाने बळी जो राजा होता हा बळी राजा एक आपण म्हणू अनार्य होता. आणि अनार्य असल्यामुळे बळी वामन जो आहे तो ब्राह्मण होता. आणि त्या ब्राह्मणानं 3 पावलं ती जमीन मागितली आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला जमिनीत गाडलं. अशा प्रकारची आख्यायिका आहे या ठिकाणी. या ठिकाणी जे वामन शिल्प आहे तर या वामन शिल्पाबद्दल आपण सरांकडनं माहिती घेऊया. सर, शिल्पाबद्दल माहिती सांगा जरा. या वामनाच्या शिल्पाच्या ठिकाणी प्राचीन काळी बौद्ध स्तूप असावा. चैत्यामध्ये स्तूप असतो असा अजिंठ्यामध्ये पण आहे. चैत्यामध्ये स्तूप आणि ही वामनाची जी मूर्ती आहे त्याच्या तो पाय दिसत आहे इकडे डावा. त्या डाव्या पायाखाली बळी होता. काही वर्षापूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी ती मूर्ती होती, परंतु आता ती मूर्ती नाही आहे सध्या. आणि हा विष्णूचा अवतार आहे वामन. आणि त्याच्या खाली त्याच्या बळी जे आहेत
त्या बळीच्या पत्नी आहेत आणि त्या शोक करत आहेत. आणि सर त्यासोबत या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारची नाणी वगैरे काय सापडले असेल ना या उत्खननामध्ये किंवा काही इतर साहित्य सापडले का? इथं तेरमध्ये नाणी सापडलेली आहेत 7 वाहनांची. ती रामलिंगाप्पा लांबतुरे वस्तू संग्रहालयात आहेत. तर अजून काही माहिती इतर या ठिकाणची जी आजपर्यंत किंवा जी प्रकाशनात नाही आली अशी काही माहिती आपल्याला आहे या ठिकाणची? हो, तिकडे जैन मंदिराकडे जी फरशी आहे नागवंशाची स्तूपाची, नागांची किंवा नागलोकांची, तर ते पण आहे त्या ठिकाणी. नागवंशाचं इथे काय सापडलं, एव्हिडन्स काय सापडला, पुरावा? नागलोकाचं किंवा नागवंशी लोक आले होते इथे किंवा राहत होते, त्याचा काय पुरावा आहे? नागराजा हा तेरमध्ये तरी राज्य करत नव्हता, पण इथून जवळपास उस्मानाबाद हे शहर जवळ आहे. तिथे धृतराष्ट्र नावाचा नागराजा राज्य करत होता आणि त्याच्या आधिपत्याखाली तेर हे होतं. याचा अर्थ आपल्याला असा काढावा लागेल की या ठिकाणी नागांची वस्ती होती आणि जिथं जिथं नागशिल्प म्हणजे नागाच्या रूपात दिसेल तिथं तिथं नागवस्ती असते, हे आपल्याला लक्षात येतं. बांधवांनो, आज आपण या त्रिविक्रम या चैत्यगृहाची माहिती घेतली, ज्याचं रूपांतर आज एका मंदिरामध्ये झालं आहे. तर अशा प्रकारच्या तमाम ऐतिहासिक वास्तू आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतात आणि या वास्तूंना आपल्या समोर घेऊन येण्याचं काम आणि उजेडात आणण्याचं काम हे बोधिसत्व यूट्यूब चॅनल करत आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन अधिक माहितीसोबत. तर या चॅनलचा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा, सोबतच लाईक करा, कमेंट द्या. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता. जर हे कार्य असंच पुढं चालत राहावं असं आपल्याला वाटत असेल तर या चॅनलला आपण आर्थिक सहकार्य देखील करू शकता. आर्थिक सहकार्य करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल पे, फोनपे, पेटीएम याचे नंबर आहेत, स्क्रीनवर पण आहेत. तर याद्वारे आपण मला आर्थिक सहकार्य करू शकता. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.